नमस्कार. मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये. खरं तर आजची बातमी कोणा एकट्याच्या विरोधात किंवा कोणाला दोष देण्यासाठी नाही, तर हा एक प्रामाणिक संदेश आहे. केवळ मोठ्या ब्रँडच्या येण्याने शहराचे सौंदर्य खुलत नाही. त्यासाठी स्वच्छता ही आपली जीवनशैली बनायला हवी. प्रशासन जेव्हा आपली जबाबदारी चोखपणे पार पाडेल आणि एक नागरिक म्हणून जेव्हा आपण आपले कर्तव्य नीट ओळखू, तेव्हाच खरं तर देश हा प्रगतीपथावर जाईल. तर आज आपण आहोत कुलाब्यातील डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी चौकात. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की एकीकडे मोठ्या ब्रँडचे स्पेशल ऑफर्स आणि सिलेक्टेड स्टाईलचे बॅनर चमकत आहेत, तर अगदी त्याच्याच बाजूला बस स्टॉप जवळ कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. ही केवळ एका चौकातील अस्वच्छता नाही, तर आपल्या व्यवस्थेचे आणि आपल्या नागरिक कर्तव्याचे एक विदारक चित्र आहे. आपण पाहू शकता की हा बस स्टॉप आहे आणि या बस स्टॉपवर इथे नागरिक आहेत, महिला देखील आहेत, त्या कचऱ्याच्या बाजूलाच बसलेल्या आहेत. तर प्रशासनाने कचरा वेळेवर गोळा करणे, डस्टबिनची देखभाल करणे जितके गरजेचे आहे, तितकीच जबाबदारी आपल्या सामान्य नागरिकांची देखील आहे. तर हातातील कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बॉटल डस्टबिनच्या बाहेर फेकण्याच्या आधी प्रत्येक नागरिकाने आपण आपल्या शहराचे विद्रुपीकरण करत आहोत याचे भान ठेवणे गरजेचे आहे.